इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रकरणाची चर्चा रंगलेली असतानाच 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई. पुणे पालिकेत वड्याचे तेल वांग्यावर. पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे. प्रशासकीय शिस्त आणि सोयीची कारवाई बदलण्याचे आदेश मिळूनही नव्या विभागात रुजू न झालेल्या 3 कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या प्रशासन विभागाने थेट खातेनिहाय चौकशीचे आदेश जारी केले आहेत. नागरी सेवा नियमांनुसार ही कारवाई योग्य असली तरी यामागील टायमिंग पाहता नियम फक्त छोट्यांसाठीच का असा सवाल उपस्थित होतो. वरिष्ठ अधिकारी अडचणीत. प्रकरण दिल्ली आणि सीबीआयकडे. जानेवारी 2026च्या पालिका निवडणुकीदरम्यान ऑन इलेक्शन ड्युटीच्या वाहनावर धार्मिक प्रतीके, प्रवचनकारांची चित्रे आणि राजकीय प्रचार केल्याच्या तक्रारीची थेट मुख्य निवडणूक आयुक्त नवी दिल्ली यांच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 2023च्या वादग्रस्त रॅप सॉंग प्रकरणी ऐतिहासिक वास्तू जतन कक्षाने दुर्लक्ष केल्याने सीबीआय चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे. रोष कुणाचा आणि बडगा कुणावर? या दोन्ही प्रकरणात 15 डिसेंबरपासून तक्रारी असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता वरिष्ठ पातळीवर चौकशांचा फेरा आवळला गेल्यावर स्वतःची तत्परता सिद्ध करण्यासाठी 3 लहान कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. वरिष्ठांचा राग बिचाऱ्या कर्मचाऱ्यांवर काढण्याचा हा प्रकार म्हणजे नक्कीच वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासारखा आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.